बघू शकता मस्त अशी फणसुलापासून म्हणजे नीर फणसापासून बनलेली ही भजी अगदी बटाटाच्या भज्यापेक्षाही मस्त आणि सुंदर एवढी झालेत ना. खूप टेस्टी झालेत आणि बघायलाही खूप दिसत आहेत की किती सुंदर आहे. बघू शकता कोणी बोलणार नाही की ही फणसापासून म्हणजे नीर फणसापासून किंवा छोटा फणस असतो त्यापासून बनलेले आहेत. तुम्हाला इथे मी तोडूनही दाखवते. हे बघू शकता काय मस्त. हा हा हे बघू शकता काय दिसत आहेत. पीस एक एक बघितलं ना अगदी लेयर्स. वाव. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. पूर्ण रेसिपी पहा आणि बनवा. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका. मस्त अशी ही आहे कोकणातली भाजी ज्याला बोललं जातं नीर फणस किंवा फणसुला किंवा पाच फणस. गोव्यामध्ये असे वेगवेगळी नावं वापरली जातात. तर त्याच्यातलाच हा एक फ्रूट्स आहे आणि तो फणसासारखाच दिसतोय. बघू शकता सेम. फक्त याच्यापासून आपण वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो. जशी बटाट्याची भाजी बनवतो सेम त्या पद्धतीने बटाट्याची भाजी बटाट्याची भजी बनवतो. सेम तशी आपण ह्या फ्रूट्सपासून आपण बनवणार आहोत. स्पेशली भजी बनवणार आहोत आणि ती कशी बनवायची तर ते पाहूयात. तर सर्वप्रथम ह्याचं म्हणजे कसं क्लीन करायचं स्वच्छ कसं करायचं तेही महत्त्वाचं आहेच. तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. आपण काय करणार आहोत सर्वप्रथम याचे जे साल आहेत ते काढायचे आपल्याला. तर हे बघू शकता खूप कडक असतं हे बघू शकता आहे ना फ्रूट्स सारखं असतं हे. तर वरचं ह्याचं काढून घ्या. सुरीनेही तुम्ही काढू शकता किंवा असंही चॉपरच्या साह्याने वगैरे तरीही काढलं तरी हरकत नाही आहे. तर हे आपण बटाट्याच्या सोलाच्या साल ह्याने काढून घेतोय. हे मी वरचं क्लीन करते. हे बघू शकता इथे मी याला क्लीन केलंय आणि याचं थोडं देठही कट केलेलं. आता काय करणार मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 ते 3 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं सर्वप्रथम. मी सुरीनं पण ही काढू शकता बोलले मी. अशा प्रकारे सुरीने हे व्यवस्थित निघून जातं. पण हे लगेच काळं पडतं. त्याला काय करायचं 2-3 वेळा धुवायचं म्हणजे याचा चीक आहे तो निघला जातो. हा फणसासारखाच आहे सेम. बघू शकता हात असे एकदम चिकट झालेत चिपकले जात आहेत. तसं आपण काय करूया याला कट करून घेऊया. मी 2-3 वेळा धुतला आहे पण तरीही चीक येतोय याचा. तर आपण सर्वप्रथम काय करूया याला कट करूया. मी काय करते सर्वप्रथम अर्धा कट करते. कडक आहे तुम्हाला मी बोलले. हा बघू शकता अगदी फणसासारखा आहे सेम दिसायला. आतमध्ये एकदम छोटासा फणस अजून त्याचा गर नाही तयार झाले. मधला पीस आहे बघू शकता आणि झाल्यानंतर मोठा आपला फणस तयार होतो. सेम ह्याला छोटा नीर फणस किंवा फणसुला किंवा 4 फणस बोललं जातं. तर आता आपल्याला काय करायचं ते आपल्याला जसे हवे बटाटा भजी करायचे आपल्याला तर याचे मस्त असे काप करून घ्यायचे. पातळ आपण याला काप करूया. पहिले तर काय करते मी त्याचे 2 भाग करते म्हणजे काय होईल आपल्याला याचं पीस करून सोडता येतील. तर मी काय करते ह्याचे बघू शकता असं करून घेतले. नंतर मी एक वेळ त्यांना धुणार आहे आणि याचे परत एकदा असे बघू शकता असे लांब असे काप करते. पण काय करते हे पातळ करते एकदम असं. हे बघू शकता जसे आपण बटाट्याचे पीस पाडतो ना सेम त्या पद्धतीनं फक्त एवढंच की हे असे लांबडे पाडते. बटाट्याचे आपण काय करतो गोल पाडतो. आता हे गोल पाडायला एवढे मोठे नको आपल्याला. तर त्याचे अर्धा भाग करून असे लांब पीस करून घेते. हे बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. लगेच काळे पडतात. तर काय करायचं बाउलमध्ये पाणी घ्यायचं आधीच आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे आपण तोवर काळे पडणार नाही. जसं बटाटा सेम असतं तसं बटाटा पण आपला काळा पडतो ना सेम त्या पद्धतीने हेही काळे पडले जातात. हे बघू शकता असे पीस आपले तयार करून घेते आणि सगळेच मी दुसरेही करून घेते. हे बघू शकता हे पीस आहेत ते आपण काय करायचं पाण्यामध्ये लगेच घालून घेऊया म्हणजे काळे पडणार नाहीत. हे अशा प्रकारे आणि बाकीचं आपण छोटे पीस करून घेऊया ह्याचे. ते मी फणस आहे नीर फणस तो पाण्यात ठेवलेला आहे म्हणजे तो काळा पडणार नाही. दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला त्या भज्यासाठी पीठ बनवायचं आहे. तर इथे मी बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं बेसन काढायचं आहे. बेसन तुम्ही तुमच्या मापानेही घेऊ शकता म्हणजे किती मोठा फणस आहे नीर फणस वगैरे त्या अंदाजे. तर मी इथे चम्मचने घेते माझ्या. एक आपला जो छोटा चम्मच असतो घरातला पण तो असा फुल गच्च भरून घेते. बघू शकता 2 3 कारण पीस ही खूप आहेत त्यासाठी 4 आणि 5 घेतलेला आहे फुल टू भरून. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला. तिखटानुसार तुम्ही इथे टेस्टनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. तुम्ही रेड चिली पावडरचाही वापर करू शकता किंवा घाटी मसाला वापरू शकता किंवा मालवणी मसाला. तर मी इथे मालवणी मसाला वापरते.
फणसाचा प्रकार हा मालवणात खूप फेमस आहे आणि त्या पद्धतीने मी बनवते, म्हणून मी मालवणी मसाला वापरते. तुम्ही इथे आपला जो घरगुती मसाला असतो तो वापरू शकता. मी ते 1 आणि हा 1 चम्मच असा टोटली 2 चम्मच घेतलेला आहे. तिखट जसं तुम्ही खातात त्या अंदाजे नक्की घाला. मीठ घालायचं इथे आपल्याला चवीनुसार, तर इथे मी 1 चम्मच मीठ वापरते. अगदी थोडंसं खायचा सोडा, बस. आता काय करायचं, आपल्याला पाणी घालायचं. पाणी घालूया आणि याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. जसं की आपले पीस आहेत नीर फणसाचे ते त्याच्यामध्ये बसले पाहिजेत. तर इथे मी आणि त्याच्यातल्या गाठी जेवढ्या होतील त्या फोडून घ्यायच्या. पाणी घालूया आपण, जसं पातळ भज्यासाठी बनवतो सेम. तर आपण कांदा भजी वगैरे बनवतो असं नाहीये, हे आपल्याला बनवायचे की ज्याच्यामध्ये पीसांना आपल्याला डुबवून बुडवायचे आणि सोडायचे आहे तेलामध्ये. तर त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे बॅटर. थोडंसं घट्टसर आणि थोडंसं सैलसर असं, अतिही घट्ट नाही किंवा अतिही सैलसर नाही, नाहीतर मग ते बसणार नाही त्या पीसवरती. हे असं हे बघू शकता. आपण ट्राय करू शकतो किती घट्ट झाले, किंवा एखादा पीस त्याच्यामध्ये टाकून, तुम्हाला जर कळत नसेल तर एखादा पीस त्याच्यामध्ये टाकायचा आणि बघून घ्यायचं की बस किती घट्ट बसते. म्हणजे जाड लेअर ही आपल्याला नको असते, नाही तर खाताना पीठ खाल्ल्यासारखं नुसतं वाटतं. थोडंसं पातळ असं करून घ्यायचं. ते मस्त असं हे बघू शकता मिक्स झालेलं आहे. आपण चेक करूयात, एखादा पीस छोटा घ्या किंवा मीडियम साईजचा घ्या आणि त्याच्यावर आपण बसते का बघूया. हे असं पीठ हे बघू शकता, अशा प्रकारे बसत असेल तर परफेक्ट आहे. हे बघू शकता असंच बसलं पाहिजे आहे ना दोन्ही साईडवरून. आपण हे सोडायला घेऊया. तेल हे आपलं गरम झाले. तेल गरम झाले तर आपण काय करूया, पीसाला सोडून घेऊया. नीर फणसाचे पीस आहेत त्याच्याकडून इथे बघू शकता मी यांना सोडून घेतले, पिठामध्ये डुबवले आणि सोडते याच्यामध्ये. बघू शकता 2-3 पीस माझे सुटले. व्हिडिओ थोडा स्किप झाला, पण मी आता सोडताना तुम्हाला परत दाखवते. हे बघू शकता मस्त असं याच्यावर बसलं जातं हे पीठ. तर हे पीठ आपल्याला काय करायचं, असं बसलेलं पाहिजे. असं परफेक्ट झालं तर आपण काय करायचं, 2-4 सोडले, अजून जेवढे बसतील तेवढे सोडायचे, पटकन सोडून घ्यायचे आणि पलटी करायला गडबड करायची नाही. थोडं गॅस मीडियम ठेवायचं. पाहू शकता मस्त अशी गरमागरम भजी आपली तयार झालेत. दोन्ही साईडवरून अशी क्रिस्पी गोल्डन कलर वरती आपण हे तळून घेतले. अशाच प्रकारे ही फणसापासून म्हणजे नीर फणसापासून बनलेली भजी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पाहू शकता मस्त अशी नीर फणसापासून बनलेली भजी आपली काय मस्त दिसत आहेत.